नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गेले अनेक दिवस मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार बैठकांवर बैठका घेते. सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारने रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेली आहे. संपूर्ण मंत्रिमंडळ जे आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली. अशोक चव्हाण जे समितीचे अध्यक्ष आहेत ते सुद्धा वकिलांशी चर्चा करतायत. कालच मराठा नेत्यांची बैठक त्याची झाली. या पार्श्वभूमीवर एकूण मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यामुळे अनेक तरुणांमध्ये असंतोष आहे किंवा नेमकं आपलं काय चुकलं, आंदोलनाची दिशा चुकली की कायद्यामध्ये का बसवता आलं नाही, नेते चुकले का, याविषयीची प्रचंड चर्चा जी आहे ती मराठा समाजांमध्ये आहे. आणि एक व्यथा आहे की एवढे मोठे मोर्चे निघाले पण मराठा आरक्षण काही मिळाले नाही, काय कारण होती याचा शोध घेण्याचा प्रयत्न प्रत्येक जण आपल्या परीने करत आहे. माझ्यासोबत रणजित बाबर आहेत. मराठा क्रांती मोर्चापासून किंवा मराठा आंदोलनापासून सुरुवातीच्या दिवसांपासून या आंदोलनात सहभागी झालेले आणि एकूणच राजकीय घडामोड असेल किंवा आंदोलनकर्त्यांची जी चर्चा झाली असेल यांच्यावर ते लक्ष ठेवून असतात. ते स्वतः मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून प्रयत्न करतात. त्यांच्याकडून मी जाणून घेणार आहे की नेमकं आंदोलन चुकलं कुठे किंवा आंदोलन भरकटलंय का किंवा आंदोलनाला दिशा नव्हती का, याची काय कारण आहे. रणजितजी, आपलं या चर्चेत खूप खूप स्वागत. माझी पहिला प्रश्न असा आहे की नेमकं काय झालं, नेमकं कुठे चुकलं, काय तुम्ही अनालिसिस करा. नमस्कार विलासजी. याच्यामध्ये कुठं चुकलं हा जो तुमचा प्रश्न आहे, याच्यापेक्षा मराठा तरुणांची सध्याची जी दिशा आहे किंवा सध्या आंदोलनाची सध्याची जी स्थिती आहे त्यावर बोलणं मला वाटतं योग्य होईल. आवाज येतोय सर माझा? हा, बोला 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 तुम्ही. तर मराठा समाजाच्या तरुणाईची आता सध्याची अशी अवस्था आहे की आरक्षण एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येऊन शक्ती प्रदर्शन करून कायदेशीर लढाई लढून पदरी काहीच पडलं नाही. त्यामुळे सध्या मराठा समाजातील विशेषतः तरुण वर्ग खूप विक्षिप्त अवस्थेत आहे, मोठ्या कन्फ्युजन मध्ये आहे. याच्यामध्ये दोन गोष्टी प्रामुख्याने समाजासमोर आहे. याच्यामध्ये दोन एक मतप्रवाह निर्माण झालेले आहेत सध्याच्या स्थितीमध्ये. एक की राज्य सरकार कुठेतरी कमी पडलं अशी समाजातल्या एका वर्गाची भावना आहे, आणि दुसऱ्या वर्गाची अशी भावना आहे की कुठेतरी केंद्र सरकारने याच्यामध्ये पाहिजे तेवढं लक्ष दिलं नाही. त्यामुळे आता एकदम म्हणजे थोडासा याच्यामध्ये कुठेतरी दिशाहीन मानसिकतेमध्ये ह्या आंदोलनातील जो मोठा वर्ग आहे तो ह्या आंदोलनातला दिशाहीन स्वरूपाचा आहे असं मला तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतं. बिलकुल. मग आता आंदोलन जे तरुण आहेत त्यांच्यामध्ये काय भावना आहेत? म्हणजे आता म्हणजे आरक्षण तर नाही मिळालं पण या आशेवर अनेक तरुण होते की एवढा मोठा मोर्चा निघाला, तर त्या तरुणांच्या काय भावना आहेत, ते काय प्रतिक्रिया व्यक्त करतायत? याच्यामध्ये तरुण मुळामध्ये काय झालंय त्याच्यामध्ये आपल्याला समजून घ्यावं लागेल की ज्या घटकाला आरक्षणाची खऱ्या अर्थाने गरज आहे, म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक ह्या आंदोलनामध्ये असणारा नेता वारंवार असं एक उल्लेख करत असतो की आमच्या तरुणांच्या भविष्यासाठी, आमच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आम्ही हे मोर्चे काढतोय, आम्हाला आरक्षणाची आवश्यकता आहे. पण तुम्ही खूप छान प्रश्न विचारला की आज त्या तरुणाला काय वाटते, आज त्या विद्यार्थ्यांना काय वाटते. हा विचार तुम्ही केला त्यामुळे सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. कारण की आमच्या जीवावर, तरुणांच्या जीवावर, युवकांच्या जीवावर म्हणा किंवा विद्यार्थ्यांच्या जीवावर जे काही स्वयंघोषित नेते याच्यामध्ये घुसलेले ते आमचा कैवार घेऊन सरकार बरोबर या सगळ्या गोष्टींमध्ये भांडत असतात. परंतु त्यांनी कधी ह्या तरुणाला प्रश्न विचारलेत का, तुम्हाला काय वाटतंय? त्यांनी ह्या गोष्टी समजून घ्यायचा कधी विचार केला का की आपल्या विद्यार्थ्यांना काय वाटतंय? हा प्रश्न असा आहे की आरक्षणाची गरज ह्या महाराष्ट्रात असलेल्या विस्थापित घटकाला आहे, प्रस्थापित घटकाला नाहीये. मुळामध्ये ह्या विस्थापित घटकांचं नेतृत्व जर प्रस्थापित समाज म्हणजे प्रस्थापित जो वर्ग आहे, पुढारलेला समाजामध्ये जो घटक आहे त्यांच्या मार्फत जर आम्ही न्यायाची अपेक्षा करत असू तर आम्ही थोडक्यात म्हणजे एखाद्या कसाई खाण्यात गाय न्यायाची अपेक्षा करते असं मला म्हणावं वाटतंय. पण रणजितजी, तुम्ही सुरुवातीपासून आंदोलनात होता. कसं आंदोलन सुरू कसं झालंय? आंदोलन कुठे सुरुवात झाली आणि ते कसं पुढे होत गेलं? आता महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांना या संदर्भात माहिती आहे
हम्म. तर आवाज थोडासा ब्रेक होतोय. हा बोला बोला, तुम्ही बोला काय. महाराष्ट्रातील कोपर्डीमध्ये जी दुर्दैवी घटना घडली आणि त्या घटनेच्या एक तर घटना अशी निंदनीय होती. ती काय कुठल्याही समाजातल्या मुलीशी अशी घटना घडू नये. बलात्कार माझ्या वैयक्तिक माझ्या मते तर बलात्काराला किंवा या सगळ्या गोष्टींना जातीय नजरेतून पाहिलं नाही पाहिजे. असो, तर त्या माध्यमातून जो मोर्चा निघाला त्यामध्ये मराठा आरक्षणाची मागणी देखील समाजाने पुढे ठेवली. मराठा आरक्षणाची औरंगाबाद ज्या ठिकाणी पहिल्यांदा जेव्हा हे मागणी घेऊन मोर्चा निघाला त्यावेळेस तेथील जिल्हाधिकारी कार्यालयात जे निवेदन देण्यात आलं त्यावरच्या जर तुम्ही मागण्या जर आता कोणी मागवल्या किंवा त्या मागण्या तुम्हाला जर पाहायला भेटल्या तर ते खूप लिमिटेड स्वरूपात होतं की आमच्या ह्या अशा समाजातील भगिनीला न्याय द्या. आरक्षणाची त्याच्याबरोबर थोडीशी एक टेम्पररी मागणी म्हणून सुरू झाली होती. त्यानंतर उस्मानाबाद असेल, बीड असेल, जळगाव असेल इथपर्यंत आरक्षण आंदोलनाने बऱ्यापैकी त्याच्यामध्ये पेट घेतला होता. परंतु तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल. सर आवाज येतोय? हा बोला 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 तुम्ही. जसा जसा मराठा क्रांती मोर्चा हा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने सरकायला लागला त्यामुळे हेतू परस्पर त्याच्यामध्ये अनेक मागण्या ऍड व्हायला लागल्या. तर याचा परिपाक होऊन अगदी कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नाची सुद्धा मागणी त्या मोर्चामध्ये घुसडण्यात आली. म्हणजे ह्या आंदोलनाला भरकटायला खऱ्या सुरुवात त्या ठिकाणाहून झाली. इतर मागण्या ज्या आहेत त्या ऍड झाल्या आणि खूप खूप मोठ्या खूप जास्त मागण्या आल्या. तर तुमचा माझा आवाज पोहोचतोय रणजितजी? सर आवाज आला नाही मला तुमचा, जरा परत प्रश्न. हा माझा प्रश्न असा आहे की सुरुवातीला काही लिमिटेड मागण्या होत्या, नंतर मात्र भरमसाठ मागण्या आल्या आणि त्याच्यावर सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेट झालं. बरोबर बरोबर, अगदी बरोबर. मग ह्या मागण्या ज्या आहेत त्या कशा आल्या? मला एक नाही सर, याच्यामध्ये मी तुम्हाला सुरुवातीचे 2-3 मोर्चे वगळता जे काही गोष्टी सांगायला सुरुवात केली त्याच्यामध्ये अॅट्रॉसिटी ऍक्ट संदर्भात एक मागणी अचानक मध्ये पुढे आली. त्याच्यामध्ये अगदी नंतर तर महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमा प्रश्नाचा विषय आला, बेळगावच्या बांधवांचा. म्हणजे ज्याला वाटेल ज्या पद्धतीने तो त्याचा व्यक्तिगत अजेंडा समावेशाने, कोणी सामाजिक लाभाच्या उद्देशाने, कोणी आर्थिक उद्देशाने या मोर्चाला पाहिजे तसं वळण द्यायला यांनी सुरुवात केली. आणि खऱ्या अर्थानं तिथेही सर्वसामान्य मराठा तरुणाई जी एकत्र आली होती, मराठा समाज आरक्षणाच्या हेतूने एकत्र आला होता, तिथे ह्या लोकांची खऱ्या अर्थानं फसवणूक म्हणजे त्या फसवणुकीला सुरुवात झाली असं म्हणतो. रणजितजी, आणखी एक महत्वाचं, तुम्ही सुद्धा त्या आंदोलनामध्ये होतात, तर त्यावेळेला तुमच्या लक्षात नाही आलं की काय सुरू आहे, म्हणजे आपण कुठली मागणी करतोय आणि काय सुरू आहे यावेळेला? निश्चितपणे सर, आमच्या सारख्या अनेक तरुणांच्या ही गोष्ट लक्षात आली. परंतु आजकाल तुम्ही पाहिलं असेल, राजकारण असू द्या, समाजकारण असू द्या, या सगळ्या क्षेत्रामध्ये काही विशिष्ट लोक याच्यामध्ये आवर्जून पुढे केली जातात. मग त्यांच्याकडे असणारा आर्थिक स्रोत, त्यांच्याकडे असणारा राजकीय स्रोत, त्यांच्याकडे असणारा इतर सगळ्या प्रकारचा स्रोत वापरून ह्या लोकांनी ह्या प्रस्थापित जे मंडळी आहेत समाजात, तर ह्या विस्थापितांचा जे आवाज बनवू पाहणारे तरुण होते, त्याच्यामध्ये अविनाश ठाकरे सारखा मुलगा असेल, मी स्वतःने अनेक अशी खूप मुलं आहेत महाराष्ट्रात की ज्यांना ह्या प्रश्नांची गंभीर जाण आहे. त्या प्रसंगी अगदी दिल्लीपर्यंत जाऊन मुलांनी ह्या मराठा आंदोलनाच्या अगोदरपासून पाठपुरावा केलेला आहे, कृती केलेली आहे, उपोषणं केलेली आहे. पण अशा मंडळींना जाणीवपूर्वक ह्या मराठा तरुणात या आंदोलन, एवढ्या मोठ्या आंदोलनातून कोणी 4-2 पोरं जर पुढे आली तर ही या व्यवस्थेला प्रश्न विचारतील, ही ह्या आतापर्यंत सर्व पक्षीय पुढाऱ्यांना प्रश्न विचारतील आणि हे कुठेतरी अडचणीचं होईल. म्हणून जाणीवपूर्वक माझ्यासारख्या अशा अनेक तरुणांना ज्यांच्यामध्ये ह्या गोष्टी मांडण्याची क्षमता होती, यांना दाबवण्यात आलं, यांना थोपवण्यात आलं
आणि हे कुणाच्या तरी राजकीय सूचनेनुसार हे सगळं घडत होतं असं मला या ठिकाणी स्पष्टपणे सांगायचं. हम्म. म्हणजे काही जाणीवपूर्वक तरुणांना दूर ठेवण्यात आलं. रणजितजी, जाणीवपूर्वक तरुणांना दूर ठेवण्यात आलं, जी जेनुइनली मागणी करत होते ते. रणजितजी, माझा आवाज पोहोचतोय? निश्चितपणे सर, कारण की तुम्ही बोला. जर ह्या नाही सर, परत एकदा रिपीट कराल प्रश्न. नाही, जाणीवपूर्वक हे होत होतं का? निश्चितपणे जाणीवपूर्वक होत होतं सर. याचं कारण असं आहे की मराठा समाजामध्ये असणाऱ्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांनी आतापर्यंत असा प्रोग्रेसिव्ह असा अजेंडा घेऊन किंवा समाज हिताचं काहीतरी लक्ष घेऊन कुठलंही काम केलेलं नाही. केवळ आपल्या मृत झालेल्या संघटना या सामाजिक जो काही लोकांच्या जनभावनेतून जो समाज जमला होता या समाजाचा फायदा करून आपल्या संघटना कशा याच्यामध्ये मोठ्या करायच्या, आपल्या मृत पावत चाललेल्या किंवा आपल्या संघटनेची संख्याबळ कशी वाढवायची यासाठी जाणीवपूर्वक या मराठा संघटनेने या सगळ्या नवीन लोकांना याच्यामध्ये दाबण्याचा प्रयत्न केला. आता याचं तुम्हाला उदाहरण सांगतो. तुम्ही प्रत्येक नेत्याची सर बोला. नाही, तुम्ही बोला. याच्यामध्ये एक उदाहरण द्यायचं झालं तर प्रत्येक राजकीय मराठा असू द्यात किंवा एखाद्या सामाजिक संघटनेचा अध्यक्ष, मराठा संघटनेचा अध्यक्ष म्हणून कुणी एखादा नेता असू द्या, तुम्ही त्यांची भाषणं किंवा त्यांचे स्टेटमेंट जर जनरली ऐकलं तर त्याच्यामध्ये त्यांचं एक वाक्य कॉमन ठरलेलं असतं. आम्ही आमच्या पुढच्या पिढीसाठी करतोय, आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी करतोय. पण ही मंडळी ह्या विद्यार्थ्यांना, ह्या युवकांना का मुख्य प्रवाह देऊन देत नाहीत किंवा ज्यांच्यासाठी लढा चाललाय त्या मंडळींचं प्रतिनिधित्व यांना ह्या सगळ्या सहभागामध्ये, या आंदोलनामध्ये का नकोय याचा व्यवस्थित याचा विचार या विद्यार्थ्यांनी, महाराष्ट्रातल्या तरुणांनी केला पाहिजे की आपल्या आरक्षणासाठी हा सगळा प्रपंच चाललाय की कोणाच्या तरी राजकीय सूचनेनुसार ही सगळी मंडळी, हे सगळे समन्वयक नावाची जे काही कोणी व्यवस्था आहेत हे काम करत आहेत. याचा कुठेतरी मोठ्या प्रमाणात तरुणांनी विचार करून या गोष्टीकडे एकदम गांभीर्याने पाहिलं पाहिजे. पण रणजितजी, तुम्ही जे म्हणताय ते खूप धक्कादायक आहे. काही मोजक्या नेत्यांनी हे आंदोलन हायजॅक केलं आणि त्यांना कायदा नीटपणे मांडता आला नाही. काय सर, जर तुम्ही जर बापट आयोग, नचिप्पन आयोग, त्यानंतरच्या ज्या काही सगळ्या कमिट्या आल्या असतील या सगळ्यांचा व्यवस्थित अभ्यास केला तर आता असा कुठलाच नेता नाही की त्याला ह्या बेसिक गोष्टी त्यांच्या लक्षात येणार नाही. सर्व पक्षांनी वापर केला आणि राजकीय तोटा होऊ नये म्हणून ह्या समाजाची सगळ्यांनी दिशाभूल केली आणि सत्य मांडायला कोणी पुढे येत नाही. याचं कारण असं आहे सर की मराठा समाजाच्या विरोधात डायरेक्ट कोणालाच उघड भूमिका घ्यायची नाहीये, कोणाला खरं मांडायचं नाहीये. यांना दिशाभूल करून त्यापासून राजकीय लाभ मिळवायचा आहे असं सर 1960 पासून सुरू आहे. मराठा समाज 1960च्या अगोदर ओबीसी मध्ये होता. मराठा, माळी, तेली एकाच वेळेस बाहेर आले. मग त्यावेळेचे जे मराठा समाजाचे जाणकार होते, मराठा समाजाचे जे हित साधणारी मंडळी होती, हे आतापर्यंत 1960 पासून तर मला वाटतं 2014-18 पर्यंत झोपले होते. म्हणजे एकंदरीत मराठा आरक्षण ह्या नावाखाली मराठा समाजाचा सर्व पक्षीय लोकांनी फक्त एक वोट बँक म्हणून वापर केला. यांच्या मूलभूत प्रश्नांचा कसा वापर केला? चला, भाजपने कसा वापर केला, काँग्रेसने कसा केला, राष्ट्रवादीने कसा केला, बहुजनांनी कसा केला, वंचित आघाड्यांनी कसा केला, मला जरा फोन करून सांगा. सर कसं आहे माहितीये, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी ह्या गोष्टीत पडण्यापेक्षा महाराष्ट्रातील मराठा समाजाचा टक्का हा विचार जर घेतला आपण तर मराठा समाजाचं कुठल्याही पक्षामध्ये असं फिक्स मतदान नाहीये. तुम्ही लक्षात घ्या, मराठी काँग्रेसमध्ये आहेत, मराठी राष्ट्रवादीमध्ये आहेत, मराठी भाजपात आहेत, मराठी सेनेत आहेत. परंतु कोण कशा प्रकारे त्या इलेक्शनच्या तोंडावर ह्या समाजाला वेगवेगळ्या आरक्षणाच्या नावाने वेगवेगळं आश्वासन देऊन त्यांनी त्या वेळेस कसा फायदा करून घेतला याचं एक उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर इलेक्शन म्हणजे जे काही 2019 ची जी निवडणूक होती
हम्म. 2019च्या निवडणुकीच्या तोंडावर हा सगळा प्रश्न हा आरक्षणाच्या संदर्भात तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने ज्या घाईने म्हणजे सुरुवातीला मला वाटतं पृथ्वीराज चव्हाणांनी जे आरक्षण दिलं होतं एसीबीसी ज्या राणे समितीच्या शिफारशीवरून एसीबीसी नावाचा जो काही कायद्याचा प्रस्ताव पुढे आला होता तो रद्दबातल करून फक्त एसीबीसीचं ईएसबीसी करून नव्याने आयोग नेमून त्याच्यामध्ये मला वाटतं ते सगळं राजकीय हेतूने कुठेतरी प्रेरित होतं. आणि हा मला एक प्रश्न विचारायचा आहे की याच्यामध्ये यांनी हा विधानसभेत हा सगळा म्हणजे आयोगाचा ठराव का ठेवला नाही, त्याच्यावर चर्चा का घडवून आणली नाही. त्या 102वी जी काही घटना दुरुस्ती होत होती त्याच काळामध्ये मराठा आरक्षणाच्या राज्यामध्ये हा सगळा पसारा ह्या सगळ्या कारवाया सुरू होत्या. मग मला एक सांगा, तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार जे काही कायदे पंडित आणि 102 ज्या संसदेत घटना दुरुस्ती झाली तिथले जे शासन करते यांच्यामध्ये काहीतरी सर बॉन्डिंग असल्याशिवाय ह्या गोष्टी घडत असतील का? म्हणजे पुढे काय होणार या सगळ्याची कल्पना तत्कालीन सरकारला होती याचं स्पष्ट आहे सर. म्हणजे मराठ्यांना फक्त खेळवत ठेवायचं, त्या निवडणुकीच्या तोंडावर मराठ्यांना आरक्षण दिलं म्हणून म्हणजे त्याचा पूर्णपणे मतदानामध्ये कशा प्रकारे भाजपने फायदा करून घेतलाय आपल्याला दिसलंय. त्यांची जी काही आमदारांची संख्या आहे ती प्रचंड वाढली आहे. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळी प्रत्येक पक्षाने निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी घोषणा करायच्या, मूळ आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा नाही किंवा जर तो सुटत नसेल तर तसं खरं सत्य त्यातलं सांगायचं नाही, समाज खेळवत ठेवायचा. ह्या सगळ्या अशी भूमिका सगळ्यांनी सुरुवातीपासूनच घेतलेली आहे. मग ती भाजप बरोबर काँग्रेसनी घेतली असेल. नारायण समितीचा अहवाल हा टिकणारच नाहीये. जर गायकवाड समितीचा अहवाल टिकत नसेल तर नारायण समितीचा अहवाल कसा टिकेल? म्हणजे काँग्रेसनेही मराठी तरुणांच्या भावनांशी खेळ केला. सर आवाज येत नाही आपला परत. हा माझा प्रश्न असा आहे की काँग्रेसनेही हा खेळ केला. काँग्रेसने काय? काँग्रेसनेही मराठी तरुणांचा मराठा आरक्षणाचा फायदा करून निवडणुकात नाही फायदा करून घेण्यापेक्षा सर सत्य लपवणं हा एक प्रकारे फायदा करून घेणंच आहे ना सर. इलेक्शन निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही म्हणता सत्य लपवलं. चला तुम्ही म्हणता सत्य लपवलं, काय सत्य लपवलं मला सांगा. राजकारण्यांनी मराठा समाजापासून काय सत्य लपवलं? सर जर तुम्ही पाहिलं असेल तुम्ही जाणकार आहात, तसेच समाजामध्ये सर्व समाजांमध्ये जाणकार लोक आहेत. सर्वांच्या मध्ये जर तुम्ही पाहिलं की याच्यामध्ये आरक्षणाचे निकष ठरवताना बेसिक गोष्टी दिलेल्या आहेत सर. त्या याच्यामध्ये जर क्रायटेरियामध्ये जर बसत असेल तर त्या समाजांना आरक्षण मिळतं. तर मराठा समाजातली लोक सुरुवातीपासून स्वतःला उच्च प्रगत राज्यकर्ते क्षत्रिय म्हणजे मीही त्याच्यामध्ये आहे, आम्ही सगळे समजतो. आणि दुसऱ्या वर्गाला की तुम्ही कसे कमी आहात, खालचे आहात असं आम्ही म्हणतो. मग सामाजिक दृष्ट्या किंवा इतर सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला पुढारलेलं पाहिजे आणि तरी देखील आम्हाला आरक्षण पाहिजे. मग ही जी वस्तुस्थिती आहे ती सगळी माहीत असताना केवळ मतांचं राजकारण डोक्यात घेताना आणि हे सगळं दिशाभूल करत ह्या तरुणाईला आत्महत्येपर्यंत प्रवृत्त करायचं हे सर्व पक्षीय पाप आहे सर. याच्यामध्ये असं कोणीच काही धुतल्या तांदळासारखं नाहीये. मला हे सांगा रणजितजी, तुम्ही सक्रिय आंदोलनात होतात तुम्ही आणि कधीपासून होतात? तर मी पहिला जो मोर्चा निघाला तेव्हापासून या आंदोलनामध्ये आहे. परंतु जेव्हा माझ्या लक्षात आलं की हे आंदोलन मूळ मुद्द्यापासून भरकटत चाललं आहे, या आंदोलनामध्ये की जातीमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी काही सामाजिक जी असामाजिक तत्व आहे ती याच्यामध्ये ऍक्टिव्हेट झालेली आहे, तेव्हा मी माझ्या बरोबर असणारी माझ्या समविचारी तरुणांना याबाबत वेळोवेळी सूचना केलेल्या आहेत की आपण आपल्या मूळ उद्देशापासून. मला एक सांगा, विशिष्ट एका समाजाच्या आरक्षणावर बोलून आपल्याला आरक्षण मिळणार आहे का? मिळणार नाहीये. आम्हाला हक्क हवाय, आम्हाला न्याय हवाय, तर आम्ही आमचा न्याय मिळवला पाहिजे. जे कोणी आरक्षित वर्गामध्ये मोडतायत त्यांना न दुखवता आम्ही आमच्या पद्धतीने जर आम्ही त्या निकषात बसत असतो, आम्ही त्या मागासलेपणामध्ये बसत असतो तर आम्ही तो हक्क मागितला पाहिजे, त्याच्यासाठी फाईट केली पाहिजे ना सर. पण इतर समाजाला शिव्या देऊन
इतर समाजाच्या भावना दुखावून आपण कोणतं कशा प्रकारे आरक्षण मिळवत आहोत याचं गणित मला जेव्हा जसं समजायला लागलं आणि जेव्हा शेवटचा मोर्चा झाला महामोर्चा मुंबईमध्ये, त्या मोर्चाचा समारोप ज्या पद्धतीने घडला, त्यानंतर माझा ह्या आरक्षणात आंदोलनाच्या ह्या मोर्चाच्या सगळ्या गोष्टींमधून माझा स्वतःचा विश्वास उडाला, भ्रमनिरस झाला आणि मी सामाजिक जागरूकता म्हणून मला जे काही याच्यामध्ये जी काही भरडणारी मुलं आहेत, मी त्यांच्या प्रबोधनासाठी काम सुरू केलं सर. पण काय झालं शेवटच्या मोर्चामध्ये, काय झालं नेमकं, काय असं खटकलं तुम्हाला? सर तुम्ही ऐकलं असेल की आमचा कोणी नेता नाही, आमचा हा याचा कोणी चेहरा नाही, असं वारंवार सांगून एक प्रकारे सामान्य विस्थापित घटकांना याच्यामध्ये गाफील ठेवलं. ऐनवेळी संभाजीराजेंसारखे, नितेश राणे सारखे, त्याच्यानंतर अजून काही मंडळी स्टेजवरती उभी करण्यात आली. त्यांचा पद्धतशीर वापर करून हा सगळा जनसमुदाय तत्कालीन सरकारने थोपवला. यांच्या तोंडाला पानं पुसून यांना घरी पाठवण्यात आलं आणि त्या बदल्यात ही जी मंडळी आहेत यानंतर त्यांनी राजकारणात खूप काही मिळवलं. मग जर ह्या मोर्चाला चेहरा नव्हता, ह्या मोर्चाला कोणी नेतृत्व नव्हतं, मग ही अचानक ही सगळी मंडळी स्टेजवर येऊन ह्या समाजाचे नेते एका रात्रीत कशी जाहीर झाली? याच्या अगोदर मुंबईमध्ये कुठल्या बैठकांना कोण हजर राहायचं? ही जी आता मराठा आरक्षणाचे करते करवते म्हणून मिळवतात, यांनी याच्यामध्ये यांचे जर सीडीआर रिपोर्ट तपासले ना, यांचे तर ह्या 2 वर्षातले जर कॉल रेकॉर्ड तपासले ना सर, पुराव्यासहित ही सगळी मंडळी कोणाच्यासाठी काम करतात, कुठल्या राजकीय नेत्यासाठी काम करतात हे सगळ्यात समोर येईल. एवढं हे सगळं भयानक आहे. याच्यामध्ये तरुण, सामान्य घरातला मराठा तरुण, मराठा विद्यार्थी मोठ्या प्रमाणात भरडला जातोय. त्यातूनच तुम्ही ऐकलं असेल काकासाहेब शिंदे सारखा किंवा इतर मराठवाड्यात ज्या काही आत्महत्या झाल्या, ही मिसगाईड करून ही तरुणाई याच्यामध्ये ना, हे खून आहे सर, हे खून आहे सर, हे भयानक आहे. आणि हे खून करणारे हे आपलीच मंडळी आहेत की हे यांच्या समोर वस्तुस्थिती मांडत नाहीये, यांची दिशाभूल करताय कुठेतरी आर्थिक फायदा मिळवण्यासाठी, राजकीय फायदा मिळवण्यासाठी. अक्षरशः ह्या मुलांना भडकावून दिशाहीन केलं जातंय आणि एक जागृत समाजाचा घटक म्हणून, विद्यार्थ्यांचा घटक, तरुणांचा घटक म्हणून मला हे शिव्या खाऊन, आता तुमचा हा प्रोग्राम झाल्यावर मला किती शिव्या देणार आहे या सगळ्या संघटनांचे सदस्य, हे मला नव्याने सांगायला नकोय. पण कुणीतरी सत्य मांडलं पाहिजे, कुणीतरी खरं बोललं पाहिजे. आणि आता रस्त्यावर न येता मला असं वाटतंय की कुठेतरी हे न्यायालयीन लढाई आहे ना, तुम्ही 200 सोडून 500 वकील उभे करा ना, पण त्यासाठी सामान्य घरातल्या मुलांना, सामान्य मराठ्यांना चिथावणी देऊ नका. त्यांना भावनिक करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतील. सर तुम्हाला माहिती असेल की शांतपणे चाललेले मोर्चे, मराठा मूक मोर्चे, ह्या मोर्चा याच्यासाठी मी उल्लेख करतोय की अचानक कुणीतरी 4 माणसं निवडणुकीच्या तोंडावर परळी संपवण्यासाठी कुठल्या तरी राजकीय नेत्याची सुपारी घेऊन मराठा मोर्चाचा अचानक ठोकमोर्चा करतात. आणि त्यानंतर नवी मुंबईतील कामोठे असेल, घरसोली कोपरखिरणे असेल, अशा ठिकाणी ह्या 2 समाज बांधवांमध्ये दंगली होतात. ह्या गोष्टीचं ह्या लोकांनी आत्मचिंतन करायला नको का? त्या दंगलीमधले भरडलेले तरुण अद्याप ही केसेस भोगतायत. त्या समन्वयक म्हणून मिरवणारे, ठोक मोर्चा जाहीर करणारे ह्या कुटुंबाकडे परत गेलेत का? ह्या कुटुंबाची काय परिस्थिती आहे? यांच्यावर त्या वकिलांचा फी द्यायला त्या मंडळीकडे पैसे नाहीये. त्यामुळे ह्या सगळ्या चिथावणीखोर गोष्टी ह्या कुठेतरी आर्थिक लाभ मिळवण्यासाठी, राजकीय लाभ मिळवण्यासाठी सुरू आहेत. जर मराठा आरक्षण जर संविधानिक मार्गाने मिळत असेल, न्यायालयीन मार्गाने मिळत असेल, तर माझं असं म्हणणं आहे की 200 सोडून सर 2000 वकील लावा ना. कुठं अडलंय? बिलकुल. माझा शेवटचा प्रश्न, रणजितजी, माझा शेवटचा प्रश्न, आता मराठा तरुणांनी काय केलं पाहिजे, ज्यांना खरंच आरक्षणाची, ज्यांची आर्थिक परिस्थिती खराब आहे, ज्यांच्या घरामध्ये आत्महत्या होते, अशा तरुणांनी आता काय, म्हणजे त्यांनी काय विचार केला पाहिजे? माझं असं मत आहे की मराठा तरुणांनी आता वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं वस्तुस्थिती काय आहे. मराठा तरुण नेहमी म्हणतात आता नाही तर कधीच नाही, आता आम्ही तलवारी काढणार. अरे तलवारी काढायचे दिवस आहेत का हे? आणि सगळ्यात महत्वाचं, तुमचा वापर करून जी मंडळी राजकीय दृष्ट्या गब्बर होत आली आहे, यांना जाब विचारणं खरं आताच्या काळामध्ये म्हणजे गरजेचं आहे. मराठा तरुणांनी ह्या सगळ्या गोष्टी न्याय व्यवस्थेवरती विश्वास ठेवून, जर आपण खरंच मागास असू,
तर त्या बाबतीत काय जी प्रावधान असेल त्या माध्यमातून आपण कुठलंही चिथावणीखोर कृत्य न करता, कायदा हातात न घेता, स्वतःचं घर बरबाद न करता संविधानिक मार्गाने याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे. आणि आरक्षण म्हणजे काय, जीवन मरणाचा प्रश्न नाहीये, हा नेत्यांनी करून ठेवलेला प्रश्न आहे. आरक्षण मिळालं तर सगळे IAS IPS होणार नाहीये. आणि मुळामध्ये आरक्षण मिळालं तरी नोकऱ्या किती शिल्लक आहेत. आज सगळीकडे खाजगीकरण चालू आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अशा किती गोष्टी आहेत की ज्या आता तिकडे आरक्षणाने तुम्हाला नोकऱ्या मिळणार आहे. त्यामुळे मराठा समाजाने सगळ्यात पहिलं वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. कोणाही राजा, महाराजा, पाटील, नेता, राजा, जागीरदार यांच्या मागे न जाता स्वतःच्या सद्सद विवेक बुद्धीला अनुसरून कृती केली पाहिजे. आणि इतर समाजाला जर आपण चिथावणीखोर करत वक्तव्य करत राहिलं तर ते तुमच्यासोबत कसे येतील. आणि आज परिस्थिती अशी आहे की दलित बांधव, ओबीसी बांधव यांच्या मनामध्ये हे जे मराठा समाजाचे स्वयंघोषित सो कॉल्ड नेते आहेत ना, हे ह्या मुलांच्या माध्यमातून विष घालवत आहे. त्याचा एकंदरीत सगळा जो परिणाम आहे तो आपल्या महाराष्ट्रातील सर्व सामाजिक घटकांवर होणार आहे, महाराष्ट्रातील सामाजिक प्रगतीवर होणार आहे. बिलकुल बिलकुल. त्या गोष्टीचं कुठेतरी भान बाळगणं आपल्या सगळ्यात मराठा तरुणांचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. बिलकुल. खूप खूप धन्यवाद रणजितजी, तुम्ही मार्क्स महाराष्ट्राशी बोललात आणि एकूणच आंदोलनापासून ते आतापर्यंत जे सक्रिय म्हणून तरुण म्हणून काम करत होते, आंदोलनामध्ये सक्रिय होते, त्यांचा आपला अनुभव जो आहे तो तुम्ही शेअर केलात. एकूणच मराठा तरुणांनी कुणाच्या मागे न जाता आरक्षण मिळावं यासाठी कायद्याची लढाई लढली पाहिजे. ही महत्वाची बाब जी आहे ती तुमच्या लक्षात आलेली आहे, ती मराठा तरुणांनाही कळली पाहिजे. राजकीय नेते चिथावणी करून बोलतात, निवडणुकांसाठी वापर करतात. हे फक्त मराठा आंदोलनात होत नाही, हे प्रत्येक आंदोलनात होतं. हे मागासवर्गीयांच्या आंदोलनातही होतं, हे मुस्लिमांच्या आंदोलनात होतं. आणि राजकीय नेत्याची एक भूमिका असते, ती भूमिका म्हणण्यापेक्षा एक सवय असते की मतदानासाठी ते कुठल्याही प्रकारचे आश्वासन देतात, पण त्याच्यापासून दूर राहून वस्तुस्थिती दर्शक जो अभ्यास आहे तो समाजाने केला पाहिजे आणि आपले हक्क मिळवले पाहिजे. मी इथेच थांबतो. आपण पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.